बोल बोलायला बोल. अरे रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा. भाऊ ना आम्ही पहिले शाळेत नव्हतो. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. श्रावण पण चालू झाले, मजेत असायला पाहिजे. कारण आता नुसता भाजी खाऊन भाजीच खावायची. भाजी खाल्लेलं चांगलं असतं शरीराला लागते, मस्त तब्येत पण होते. आता मस्त लवकर उठलं, 7 वाजल्यात काहीतरी. आज सोमवार आहे, पहिला सोमवार आहे. मग मंदिरातून जाऊन येतो. देवभक्ती आपली चालूच आहे. तुम्ही समजू नका की आज चालल्यावर देवभक्तीला. आमच्या जोडला मी यानं देवभक्ती करायला तर मंदिरात आवडी गर्दी असेल ना, गर्दी नाही, जाम लवकर चालले म्हणून त्यासाठी चला जाऊन बघूया, तुम्हाला दाखवतो मी मंदिर आमचं कसं आहे. बघू काय आहे बेलाचा, मला बघू. अरे मम्मी नाही काही बघू बेलाचा पाला बघू. त्याच्या बाजूच्या अरे बसलो बरं, थांबा का बरं, याला आईट काढू दे ना, मला आईट काढू दे बरं. या आडोल्याचा पाला ठेवतो दादाला. या काहीच असते पण मी ना देवला नेत नाही. नशीब तर त्यांची समोर काढला नाही. काय केला माहिती आहे का, बेलाचा पाला चांगलेला तर तो खोकल्याला माहिती आहे का, त्याचा या बनवून त्या रस बनवून त्याला आडवल्याचा तो मला घेतले पिशवींना नेले बरोबर. म्हणून मी तुम्हाला कुठे नेत नाही. बघा मम्मी काय मम्मी खोकला झाली होती. श्रावण चालू झाले ना, देवाला खोकला काढली. 70 रुपये आणू आपण. एन्जॉय चालू धंदा चालू धंदा. इथं पण महादेव आहे, इथं वावताव. आडवल्याचा मला वाव. प्युअर व्हेज कसं आहे माहिती आहे का, पाण्याला मग दुधाच घरी आलो. माझा शेड्यूल काय माहिती आहे का, डायरेक्ट झोपायचा ना, संध्याकाळी 5-6 वाजता उठायचा. मग गाडीवर जायला लागते त्या टायमाला. तसा हिशोब आहे आपला. याला काय सांगू मी, त्याला चिवडा खातो, शिंगा खातो, झोपतो. उपास आहे, आज श्रावण आहे आपला, अख्खा दिवस उपास आहे. ते चिवडा मी तो खाला का मी चाललो रूममध्ये. गुड नाईट. डायरेक्ट संध्याकाळी उठायचा, खाडीवर जायला. खाडीवर बाबाला डबा बोलवला की बँडची प्रॅक्टिस नाही तर अंडीची प्रॅक्टिस, कुठेतरी एक ठिकाणी जायचा. चला मला दाखवतो नंतर खाडीवर कशी मजा आहे. तर मंडळी खाडीवर आलो आहे बाबाला डबा घेऊन. बाबा सांगते आत्ता बोक्षी काढायची नाही, सकाळी काढायची आहे. त्यामुळे तुम्हाला मी मच्छी नाही दाखवू शकत, पण ब्लॉगच्या एंडला मी दाखवेन, सकाळची क्लिप घेईन आणि तुम्हाला दाखवेन काय मच्छी पडते काय नाही. हां हां बाबा डॉन इकडं 1 वर्ष प्रज्ञेश नमी अख्खा 1 वर्ष इथंच होतो. गाडी बाबा ती दुसरी गाडी घेतलेली, ती गाडी पप्पाने घेतलेली, आम्ही इकडेच होतो. तर मच्छी ना अशी पडायची, अशी चुम्मा एकदम पोचले ठेव. चला तर काहीच बाबाला डबा बिबा दिला, आता घरी जातो. बाबाने आताच दरवाजा चालू करून ठेवला. जस्ट मी आलो, बाबा दरवाजा खोलत होता. सकाळपर्यंत चालूच. म्हणजे पाणी जास्त झालं ना तर शेतात जाते पाणी. शेतात पाणी गेल्यावर मग
म्हणजे 2 शब्द ऐकायपेक्षा बाबाने आताच दरवाजा चालू करून ठेवलं. तर पडल ते पडल जास्त म्हणजे कोलबीच पडते, बाकी काही मच्छी नसते बाहेरची. पडले तर न सापणी वगैरे येतात, दुसरा काय येणार आहे इथं. तुम्हाला रोड दाखवला असता पण मी एकटा आहे म्हणून, एवढा खराब रोड आहे ना इकडं. तरी पण बाबाला डबा घेऊन यायला लागते म्हणून गाडी घेऊन येतं. त्याला आता घरी जातो मी. अंडीच्या प्रॅक्टिसला जायचं आहे आता म्हणजे 1-1.5 तासात. उपवास होता, घरी जाऊन काहीतरी खातो पहिला उपवासाचा, भूक लागली परत, आणि मग डायरेक्ट अंडीच्या प्रॅक्टिसला जाऊ आपण. दूध का दूध, पाणी का पाणी. बड्डे होता काल ना, बोलवलं नाही मला. हे बघ बड्डे होता काल, गपचूप दिलं धाब्यावर. सकाळची पण गपचूप दिला होता, वरून होता. आमची दोघांची आठवण नाही आली. आता सांगते दूध का दूध, पाणी का पाणी. दूध पाणी का पाणी लाज वाटते का तुम्हाला? त्या ठीक आहे. ही बघ, ही गाडी माझी आहे. नाश्ता ठेवली. नाश्ता ठेवले का? ही गाडी घेऊन पुन्हा आता काहीतरी फिरायला जाऊ. ही गाडी घेऊन मी चाललो आता घरात, कारण नाश्त्याच्या 2 पिशव्या आहेत माझ्या. काय काय शेवबुंदी का? बिस्किटा देतात अक्का महिना बघ काय ना छान. आज सेफ्टी बेल्टचा जुगाड केली का, कारण मी गेलतो नानाला म्हणून. सगळा भारी भारी. काही घरात थरजावर मजबूत येत नाही ना, त्यावर तो वरची मजबूत चवर आम्ही चरत नाही तर मजबूती. सगळे आयसा येते, कोणी आयसा येते, कोणी आयसा येते. यो बघ आयला ना, डिझाईनचे थर बघून लाज वाटते माहिती का. ते बारीक सारीक पोरा ताईट. यो बघ, याला काढलं ते 2 बारीक पोरं उचलत नव्हती वरची. नाही माहिती ना काम. तुम्हाला सांगू तुझं का, काम डेंजर आहे. याला कामच बेकार. याला उचलत नाही आयसा, याला खर्ची भेटले नाही म्हणून तो नाटका करते. माझं पुन्हा 2000 बाकी आहे ना आजचं. 2000 आपल्याला 2400 हा 2400 आजचं. पैशांसाठी नाही, आपण आपली देवीचं नाव नाही होत आहे. तुझं पैसे मी देईन. तुझी घरची म्हणा, माझी घरची तुला जे. 400 रुपये दिवस आहे हा मला. काय म्हणते तिघांन चौघान याला तर दोघांनी पण नेले घालले. नाश्ता वेतन फक्त नाश्ता जेव्हा ये. हो काल स्टोरी टाकली प्रज्ञेश बोलते पोरावरती विश्वर पुन्हा फाउंडेशन टाईट आहे. विश्वर विश्वंभर. पायावर जमा जपा का रे. कसं काय मग थंड काल नाक पोरले ना, होत पोरले तरी अजून टोपी आणत नाही म्हणा. मी म्हणा टोपी यो बघ यो आपला आहे हो. मी उचली. चला रे गाई आता पाया बिया पडता ना, प्रॅक्टिसला सुरुवात करतात. हे उज्ज्वल सर आज आले प्रॅक्टिसला. मला काही डोक्यात चालेल नाही. यो बघ सेफ्टी वेळ बघा कसा सागर एकदा माझे बांधून बघता तुझे बांध ना दिल्यांनी तुटणार नाही. त्या वरती दोरी एकदम कटुकट आहे. एकदम टाईट पाहिजे दोघं वरचं. अख्खा उठ. ब्लॉग बनवायला लागते. काय झालं माहिती का, 6 तर लावायचा आणि 3 वेळेला आम्ही दुसरे धरवले उतारले. पाय काय ठेवतो त्यात नाही माहिती. नयन जण चरविलं कसं काय. प्रज्ञेश दुसरा तर चरते गावच्या सालावर त्यांना. आम्ही 6ची डिलावले तर तुम्ही 2 तर लावले. चिकू पोरी पट्टी होती घालली जाम इंस्टाला स्टोरी टाकते. पोरीना मेसेज बघ ब्लॅक डायमंड कारभाव हुशेन माझे कलर जाते. कलर म्हणी तुझं मन बघ ना, मन कवरा साफ आहे तुझा. चौघान आपल्याला माणूस वेगळा पाहिजे कोणतरी. चला आवाज देता जावं लागेल. मेन रोड आहे ना. तिघान चौघान दोघान. माझ्या मग बोल काय बोलला. आमचा मेन रोड आहे. दर कॅमेरामॅन आहे ना सध्या आपला.
अबू त्यांना वराचं नाही का आवाज नको तरला सगळं तरला वरती 10 मिनिटं वर करा 10 मिनिटं चौघजण साहित्य पूल चौघजण साहित्य आहे का सगळं त्यांना मशीनचं नाही ऍडजस्ट कर बरं उतारतील आपोआप काही माहिती आहे कसं काय नाही नाही चालू आहे बंद कर जा पण खुशी का माहौल है नाही सारे मर्द समाज में खुशी का माहौल है मी काय ते आता गाणी बोल. तिचं गाणी बोल बोल ना बोल बोल हे बोल भूषण भूषण चांदे कसा बोलते तो रडू नको मला अरे बोल ना बोल बोल जय 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 बोल बोल अरे वरून नीचे ना यार तुझा आम्ही जोडले गाणी बोला गाणी बोलू का आर्टिस्ट आहे का बोल बजरंग आता बोल पकड टाईट ठेवा बोल ना गाणी बोल गाणं बोल माझी एक तर उरला ना तर मित्रांनो आपले 7 यशस्वी लागलेले आहेत म्हणून भूषण पाटील एक गाणी बोलून दाखवणार आहे तुम्हाला हे बघ गाणे आपल्याला येत नाही चुकला तर माफ करा भूलचूक माफ करा समजून घ्या. बोल बोलायला बोल अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन ये. पाण्याला जाते पाणी घेऊन ये. तुम्ही ना कॅमेऱ्यामध्ये बोलताना कोच बा ये बाई एक कोच 8 वाजता बोला एकदम प्रॅक्टिसला 9 वाजता तरी 4 वाजता खाली भूषणच्या टंगड्या मोडल्या डेंजर आहे भूषणला तोडली आता परत जाऊन परत चालू अरे बाबा तो ब्लॉग नको देऊ ना वरून बुलबुल आहे लपतो आता 100%. नाश्त्यावर गर्दी विजा काही नाही नाश्त्यावर गर्दी नाश्त्यावर गर्दी नाश्त्यावर गर्दी नाश्त्यावर गर्दी काही म्हणली 1 2 3 4 5 6 आणि 7 कडक 7 लावलेले आम्ही आता प्रॅक्टिसला 6 लावलं म्हणजे कसं हिशोब तुम्ही बघा मी जातो ऋतेश जाते सुमित दादा पण जाते आता प्रज्ञेश टाईट आहे त्यांनी सोबत यावर्षी 8 लागणार पोरं नाही ऐकणार गाडा होणार थांबा पारशील म्हणा हे बघ हे काय फाउंडेशन वाला चल मग आलो
दही अंडी सराव. थांबा तुम्ही. यावर्षी ना ब्लॉगमध्ये, प्रॅक्टिस ब्लॉगमध्ये. तुम्ही थांबा आम्ही येतो बॅनर. बॅनर लावायचा ग्रुपेजचा इव्हेंटचा. हा तुम्हाला दाखवतो मी. इव्हेंट जर करायचा असेल ना गणपतीला म्हणजे फायर शो वगैरे तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये कृतेचा नंबर देतो. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्हाला करायचं असेल तर आणि त्याला सांगा वरूनचा ब्लॉग बघून आम्ही तुला कॉन्टॅक्ट केले मग अजून तुम्हाला डिस्काउंट देईल. यावर्षी 8 लावायचे आहे आम्हाला. युवराजचा पण बड्डे योग आहे. माझा पण बड्डे आले. वर्ष खपता देवाने मला पाठवले. डिसेंबर जाम बुरी आलं काय माझी आज तरी. काय माहिती अख्खा नाका सुनसान आहे आमचा लवकर. कल्लू कालिया बघायला लागते. राधे कृष्ण राधे कृष्ण. ए परल कृत्या तू जाम भरलेला आहे. बॅनर पण भरला तेव्हा आली. यो कृत्यचा मोबाईल नंबर आहे. यो कोणचा आहे भाऊजींचा वाटते. डेकोरेशन नाही होय आम्ही आहे ना रोकडवाली माणसं. हे आपण समज कृतेश किती वाजता? 300 रुपये निवड. 300 रुपये निवड ठाणे 300 नागू दिवसाला. बघा जर तुम्हाला करायचं असेल गणपती काही नवीन तर कॉन्टॅक्ट करा कृतेश. कॉन्टॅक्ट करा. कमिशन आहे हा मला. तुम्हाला एक सांगू का? त्याला सांगा का व यांच्याच तुळशी गरज लावली. आधीचे ब्लॉगला जर एन्जॉय करीत असेल ना ते एक थंब टाका कमेंटमध्ये. तुम्ही जर थंब टाकला ना तर आपल्या ब्लॉगला व्ह्यू जास्त जातात ना. तुम्ही पण तसं 10-15 मिनिटाचा ब्लॉग बघता आवरी मेहनत येता तर मग एक मेहनत थंब टाकायला म्हणजे. आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील ना तर 4 माणसांनी शेअर पण करा ना. कमेंटमध्ये सांगा का दररोज टाकीचा ब्लॉग आम्ही दररोज टाकू. फक्त कमेंट करा आम्हाला रिस्पॉन्स समजू दे जरा तुमचं. नाही तर असं नको वाटायला का टाकते म्हणून टाकते असं तुमचं नको मत व्हायला. पण बघायचं आहे का? अमोल मामा काय झालं. शिंदे वेज आहे का? श्रावणी आम्हाला श्रावणी सोमवार सोरला पहिलाच. स्नॅप तुला इम्पॉर्टंट आहे का रे स्नॅप. ही चिकना बघ. कॅमेरा अँगल कसा आहे माहिती नाही. माझा हात येत असेल मधीन समजून घ्या जरा. गाडी चालवतो पद्या येते ना मधीन. इकडे बघ. येते मधीन पण काय विषय माहिती का? मच्छी गया सुरसरी नगरी रे. 7वा चढतोय. ए उरल. ही भाव बघा. ही भाव ना आम्ही पहिले शाळेत तर चला मंडळी फायनली घरी आलो. ऋतेशचा बॅनर वगैरे प्रॅक्टिस संपली. हे बघा मोठा हात मारले. मला माहिती नव्हता. आयुषने माझ्या डिकीत एक काढून ठेवलेला पॅकेट. मला वाटलं काय नसेल. मग नंतर ना मी मोबाईल काढायला घेतला ना दुसरावाला तर मी बघितला. हे छान तर नाही खाऊ शकत. क्रीमवाली बिस्किट आहे. जाऊ दे. आज सगळी पोरा पण जाम खुश आहेत कारण 7 तर लागलेत. 8 तर लावायचं आमच्या गाववाल्यांचं स्वप्न आहे. म्हणजे आता आमचं तर काही नाही. आम्ही 4 वर्ष झालं काहीतरी अंडी देतो. ते 2014 झाली आमचं 8 तर लावायचा प्रयत्न होता पण 7 लागलेलं 8वा उठला नाही. तेव्हापासून सगळी पोरं रडलेली. तेव्हा रडलेली म्हणजे भावना त्यांच्या काय सांगू आपण नाही सांगू शकत कारण त्यांचं त्यांनाच माहिती. पण यावर्षी जाम सपोर्ट केले सगळ्यांनी. जाम पोरा पण येतात. आज 7 तर लावलं. उद्यापासून रोहित पण आहे. मग 3 एक मग उद्या 7ची ट्राय करू आम्ही. तुम्ही पण आपल्यासोबत राहा. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपले ब्लॉग्स डेली बघत जा. तर प्रॅक्टिसचे ब्लॉग तर डेली येतील. आज काहीतरी 15-16 दिवस राहिलेत अंडीसाठी. आणि आपले समज 14 दिवस प्रॅक्टिस करायला भेटेल. 14 दिवस आता कंटिन्यू 3 एकांची प्रॅक्टिस करायला लागेल. 8 तर लावायचे आहेत आपल्याला यावर्षी. चला उद्या बघूया आणि तुम्हाला सकाळचा मावरा दाखवतो ब्लॉगच्या एंडला. चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. खूप मोठा पण होईल त्या हिशोबात जाऊ दे. आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर ते नसेल करायचं तर बिस्किट खायला या. चला बाय बाय.